अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले। दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारण काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले असे प्रश्न रोहित पवारने विचारले। VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारलाय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं। या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का आणि याचा तपास करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपॉन्डर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता का? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारलेत। दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने तर करावीच, पण त्याच सोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेने सुद्धा करावी अशी मागणी आता रोहित पवारांनी केली आहे। अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्रायलची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखला दिलाय। अशी कामं करण्यामध्ये इस्रायलचा एक एजंट कुशल होता। एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा असं तो म्हणायचा। अजितदादांच्या अपघातासंबंधी असाच काही प्रकार घडलाय का याचा तपास व्हावा अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केली आहे। रोहित पवार यांनी दावा केलाय की पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं। ती फाईल महत्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रही सुद्धा होता। ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला। दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला। तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता, पण तो यायला खूपच उशीर झाला। त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं। यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे। गेल्या काही दिवसात दादांनी प्लास्टिक बाटली वापरण्याचं बंद केलं होतं। त्यांनी काचेच्या बाटलीतून पाणी प्यायला सुरुवात केली आणि ती बाटली नेहमी त्यांच्या विश्वासू सुरक्षा रक्षकाच्या हाती असायची असं रोहित पवार म्हणाले। त्यांनी असं का केलं? त्यांना काही कुणकुण लागली होती का असा प्रश्न देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय। अजित पवार यांच्या अपघाताचा घटनाक्रम कसा आहे तर दादांना 210 किलोमीटरचा प्रवास करायचा होता। त्यासाठी त्यांना 27 मिनिटे लागणार होती। दादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते लेअरजेट विमान होतं। हे विमान ज्या कंपनीचं होतं त्याचं नाव आहे VCR। विजय कुमार आणि रोहित सिंग असे दोन डायरेक्टर आहेत, तर या कंपनीचे 27 स्टेक होल्डर्स आहेत। अजितदादा हे 7:50 एअरपोर्टवर आले। दादांचे विमान 8:10 टेक ऑफ केलं। 8:22 वाजता ते विमान हे लोणावळ्याजवळ असेल। 8:43 ते 8:45 दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आणि 9 वाजता दादा गंभीर असल्याची माहिती आली आणि 9:45 वाजता दादांचं निधन झाल्याची बातमी समोर आली। हे विमान 16 वर्षांपूर्वीचं विमान होतं। त्याच्या आधी 2 दिवस हे विमान सुरतला जाऊन आलं होतं। विमान चांगल्या स्थितीत होतं आणि वैमानिक अनुभवी होते, पण अपघात धुकामुळे झाल्याची शक्यता असल्याचा दावा या विमान कंपनीच्या मालकानं केलाय। परंतु ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी चित्र वेगळंच दिसतंय। विमान खाली येताना ते कल्ल्याचं समोर आलं आणि नंतर त्याचा स्फोट झाला हे स्पष्ट झालंय। रोहित पवारांनी 5 प्रश्न समोर आणले आहेत आणि ते कोणते प्रश्न? ते विमानात काय बिघाड झाला होता त्यामुळे ते एका बाजूला कललं। 2, त्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का? मेकॅनिकल फेल्युअर झालं असावं काय? 3, टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी झाली होती का? विमानाचा टेक लॉग कुठे आहे? एअरवरती रिपोर्ट कुठे आहे? आणि 4, विमानाचा रुटीन मेंटेनन्स झाला नव्हता का? ते कुणी केलं होतं? विमानाचा हँगर CCTV कुठे आहे? आणि शेवटचा 5वा प्रश्न म्हणजे विमानाचा हेवी मेंटेनन्स कधी झाला होता? त्याचा अहवाल कुठे आहे? आतापर्यंत 13 ते 14 दिवसात काहीही तपास झाला नाही। याचा फक्त CCTV गोळा केलाय, पण त्यावर सुद्धा काहीही झालं नाहीये। त्यामुळे एवढ्या दिवसात कंपनीकडून काही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता आहे। बारामतीत ILS सिस्टीम नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय, पण याआधी याच
कंपनीच्या विमानाचा 2 वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता, पण त्यावर काहीही तपास झाला नाही. 2 वर्षांपूर्वी त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का? तसं जर झालं नसतं तर आज अजितदादांचा अपघात झालाच नसता हे नक्की. या VCR कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे, पण भारतात यावर काहीही कारवाई करण्यात येत नाही. वैमानिकाच्या उड्डाणामध्ये 12 तासांच्या फरक असला पाहिजे, पण 6 तासांच्या उड्डाणानंतरही वैमानिकांना विमान उड्डाण करण्यास दबाव येत होता. या कंपनीत कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर बंद असतं. चेकलिस्ट पद्धत कंपनीमध्ये नाहीये. या कंपनीचे स्वतःची स्टँडर्ड पद्धत सुद्धा नाहीये. दादांच्या विमानाने दुसरा गो अराउंड का घेतलं नाही? कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का? कुणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणं इतकं महत्वाचं होतं का? हे विमान पुढे वाराणसीला जाणार होतं, त्याचं भाडं बुडू नये म्हणून घाई गडबड केली का? याची चौकशी झाली पाहिजे. विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद होती, त्यामुळे आधीच काही गोष्टी समजल्या नाहीत. याच कारणामुळे हा अपघात घडल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. विमान अत्यंत खालच्या अंतरावरून उडत होतं, मग तिथे EGPWS इशारा दिला होता की नाही? त्याचा अलर्टचा आवाज का आला नाही? कंपनीला हेवी बेस मेंटेनन्स करता येत नव्हतं का? तसा अहवाल दिला तरी कोणी? या प्रकरणी क्लिअर इंजिनियर, क्वालिटी इंजिनियर आणि मेंटेनन्स इंजिनियरवर कारवाई केली पाहिजे. या अपघातासंबंधी उपस्थित काही गंभीर प्रश्न आहेत. खर्च वाचावा म्हणून VSR कंपनी बऱ्याचदा अतिरिक्त इंधन न्यायचे अशी खात्रीलायक माहिती सुद्धा आहे. तसेच पेट्रोल जर विमानात ठेवण्यात येत असेल तर ते विमानासाठी बॉम्बच असू शकेल. या कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी आमची मागणी आहे. हा अपघात होऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री याच कंपनीच्या विमानातून प्रवास करतात, त्यामुळे ते अधिक गंभीर आहे. ही घटना घडली आहे. मलाही असं वाटत होतं की अशी घटना व्हायला नको होती, पण ते सत्य आहे. अजितदादांच्या ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी त्यांचं स्वेटर आणि त्यांच्या चपला सापडल्या. अजितदादा जे घड्याळ घालायचे ते 15 मिनिटे पुढे लावून ठेवायचे, ते घड्याळ त्या ठिकाणी सापडलं. त्यामुळे सगळ्यांनी आता वस्तुस्थिती स्वीकारावी असेही रोहित पवारांनी पत्रकार परिषद म्हटलं आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.